नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये या योजनेसंदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर पहा, या योजनेचा जो उद्देश आहे तो राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. योजनेचे स्वरूपमध्ये पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या जे बँकेचं अकाउंट असेल त्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे. जर महिला अगोदर केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असेल तर त्या फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. ही योजना जी असणार आहे ती महाराष्ट्र राज्यातील वय 21 ते वय वर्ष 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला यांच्यासाठी असणार आहे. या योजनेसंदर्भामध्ये काही अटीचं पालन करणं आवश्यक आहे. तर या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता आपण आता पाहणार आहोत. तर त्यामध्ये लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यासोबतच राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला यांसाठी ही योजना पात्र असणार आहे. यामध्ये किमान वय जे आहे ते 21 वर्ष व कमाल वय 60 वर्षपर्यंत असायला हवे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तर महिलेच्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर ती महिला अपात्र होऊ शकते, किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल आणि टॅक्स पे करत असतील, किंवा सरकारी कर्मचारी असेल, सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे, अशा सर्व घरातील महिलांसाठी ही योजना लागू होणार नाही आहे. त्यासोबतच तेच लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल त्यासाठीही अपात्र असणार आहे. तो आमदार असतील, खासदार असेल यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी ही योजना लागू होणार नाही आहे. यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपाध्यक्ष, अध्यक्ष किंवा सदस्य आहेत यासाठी ही योजना लागू होणार नाही आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल त्यांच्यासाठी ही योजना लागू होणार नाही आहे. किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर वगळून ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असणार आहे तेही या योजनेसाठी अपात्र ठरत आहेत. तर पहा पुढे ह्या योजनेसाठी जी कागदपत्र आवश्यक आहे तर त्यामध्ये प्रथम योजनेच्या लाभासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासोबतच तुम्ही ऑफलाईनही अर्ज करू शकता. यामध्ये लाभार्थ्याचे आधार कार्ड अनिवार्य आहे, म्हणजेच महिलेचे आधार कार्ड तुम्हाला घ्यावं लागेल. महिलेचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला किंवा डोमासाईल सर्टिफिकेट आपण बोलू शकतो, हे असणं आवश्यक आहे. त्यासोबतच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसील कार्यालयामधून उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे आणि त्यामध्ये वार्षिक उत्पन्न 20 लाखापेक्षा कमी असणं अनिवार्य आहे. त्यासोबतच बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत देणं आवश्यक आहे, जेणेकरून ज्यामध्ये बँकेचे डिटेल्स म्हणजे अकाउंट नंबर, नेम, IFSC कोड आणि इतर डिटेल्स जे असतील ते व्यवस्थितपणे दिसत असतील. त्यासोबतच एक पासपोर्ट आकाराचा फोटो देणे आवश्यक आहे. रेशन कार्ड जे आहे त्याची झेरॉक्स तुम्हाला द्यावी लागेल किंवा तुमच्यासोबत ते असणं आवश्यक आहे. त्यासोबतच एक सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तुमच्याकडून भरून घेण्यात येणार आहे. ते तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. हमीपत्र तुम्हाला सही करून द्यावं लागणार आहे. त्यानंतर पहा, यामध्ये
अर्ज करण्याची प्रक्रिया, तुम्ही अर्ज जो आहे तो पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरू शकता. त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी ऑफलाईन अर्जाचीही सुविधा आहे. तुम्ही अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी असेल किंवा ग्रामपंचायतमध्ये, सेतू सुविधा केंद्रामध्ये इथे तुम्हाला अर्ज अवेलेबल होतील. तर आपण पुढे ऑफलाईन अर्ज जो आहे तोही पाहणार आहोत. त्यानंतर तुमच्याकडे ऑफलाईन जो अर्ज असेल तो फॉर्म भरल्यानंतर तो अंगणवाडी केंद्रात, बालविकास अधिकारी कार्यालय असेल, सेतू सुविधा केंद्र असेल या कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे. तुम्हाला यासाठी कुठलेही फी किंवा पैसे देण्याची गरज नाही आहे. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून तिचा डायरेक्टली फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी महिलेने कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड, त्यासोबतच स्वतःचे आधार कार्ड सोबत आणणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज प्राप्त झाल्यानंतर एक तात्पुरती यादीचं प्रकाशन केलं जाईल. ही यादी तुम्ही ॲपवर म्हणजेच ऑनलाईनसुद्धा पाहू शकता, पोर्टलवरती पाहू शकता किंवा आपापल्या गावामध्ये अंगणवाडी केंद्र असेल, ग्रामपंचायतमध्ये फलकावरती ती यादी लावण्यात येईल. त्यानंतर काही आक्षेप असेल तर यादी लागल्यानंतर काही आक्षेप असेल तर 5 दिवसापर्यंत काही हरकत, तक्रार तुम्ही नोंदवू शकता. त्यानंतर अंतिम यादी जी असणार आहे ते अंतिम यादीचं एक प्रकाशन केलं जाईल. यासाठी जी टाईमलाईन जी आहे ती टाईमलाईन तुम्ही पाहू शकता. प्राप्त करण्यास सुरुवात दिनांक 1 जुलै 2024 पासून सुरुवात होणार आहे. शेवटचा दिनांक 15 जुलै आहे. त्यानंतर 16 जुलैला एक तात्पुरती यादी प्रकाशित केली जाईल. काही हरकती असतील तर 16 जुलै ते 20 जुलैपर्यंतचा कालावधी त्यांनी सांगितलेला आहे. ज्या हरकती, तक्रार असतील त्यांचं समाधान जे आहे 21 जुलै ते 30 जुलैपर्यंत करण्यात येईल. त्यानंतर अंतिम यादी जी असणार आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित करण्यात येईल. त्यानंतर लाभार्थी जे असणार आहे त्यांचं KYC करणे ते 10 ऑगस्टपासून सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर 14 ऑगस्टला लाभार्थी निधी हस्तांतरणाला सुरुवात होणार आहे आणि तिथून पुढे प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत महिलेच्या अकाउंटवरती 1500 रुपये हे जमा होणार आहेत. तर चला पुढे आपण जो ऑफलाईन फॉर्म जो आहे तो पाहणार आहोत. तर हे सर्व याची टाईमलाईन होती. तर ग्रामपंचायतमधून आपण हा फॉर्म घेऊ शकतो किंवा अंगणवाडी सेवा केंद्रामधूनही तुम्हाला हा फॉर्म मिळेल किंवा सेतू केंद्रामध्येही तुम्हाला हा फॉर्म तुमच्यासाठी अवेलेबल केला जाईल. तर यामध्ये फॉर्म फिल करत असताना इथे महिलेचे संपूर्ण नाव द्यायचे आहे. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव द्यायचे आहे. लग्नानंतरचे नाव तुम्हाला इथे लिहायचे आहे. त्यानंतर लाभार्थी महिला जी असणार आहे, त्यानंतर अर्जदार महिलाचा जन्मदिनांक इथे द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही राहत असणारा संपूर्ण पत्ता इथे द्यायचा आहे. त्यानंतर जन्माचे ठिकाण जे असणार आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक द्यायचा आहे, आधार क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर हा 7 नंबरचा जो पॉईंट आहे, यामध्ये जर तुम्ही शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल तर इथे होयवरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नाहीवरती क्लिक करायचं असेल. जर होय असेल तर दरमहा तुम्हाला किती पैसे भेटतात हे तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर तुमची वैयक्तिक स्थिती जी आहे ती तुम्ही इथे लिहू शकता. या 5 ऑप्शनमधून तुम्ही एक निवडू शकता. त्यानंतर इथे बँकेचे डिटेल जे आहे ते तुम्हाला द्यायचे आहे. बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड हा तुम्हाला इथे द्यायचा आहे. त्यानंतर तुमचा जो आधार क्रमांक आहे तो बँक खात्याला जोडलेला आहे का? जर जोडला असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. जर जोडला नसेल तर त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तो जोडू शकता. त्यानंतर नारी शक्ती प्रकारामध्ये हे 7 ऑप्शन तुम्हाला दिसतील. त्यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला यामध्ये जो काही प्रकार असेल तो तुम्ही इथे निवडू शकता. त्यानंतर कागदपत्र जी असणार आहे, आधार कार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र हे मॅन्डेटरी सगळी कागदपत्र आहे. उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो हे सर्व तुम्हाला सादर करण्यात म्हणजेच तुम्हाला त्या फॉर्मसोबत द्यावी लागणार आहे.
हा पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करू शकता. तर पहा, पुढे अर्जदाराचे हमीपत्र आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे जे पॉईंट्स आहे ह्या पॉईंटला असे टिक मार्क करायचे आहे. तर माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नाही, यावर तुम्ही टिक करू शकता. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य ऐकतात नाही, यावरती टिक करायचं आहे. थोडक्यात आपण मगाशी जे अटी पाहिल्या होत्या, जे नियम पाहिले होते, ते सर्व तुम्ही फुलफिल करत आहात की नाही ह्यासाठीचं हमीपत्र आपण इथे देणार आहोत. तर इथे संपूर्ण पॉईंटला तुम्ही टिक करायचं आहे. आणि त्यानंतर या इथे पूर्ण मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. हे सर्व यामध्ये आहे. अर्जदाराची सही यामध्ये तुम्हाला इथे वरती सही करायची आहे. त्यानंतर आठवणीने अर्जाची पावती तुम्हाला आठवणीने घ्यायची आहे, ज्यामध्ये तुमचा इथे नोंदणी क्रमांक असेल आणि ज्यांनी अर्ज स्वीकारला आहे त्यांची इथे स्वाक्षरी असणार आहे. ही जी अर्जाची पावती असणार आहे ही तुम्हाला नीट जपून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता ऑफलाईन अर्ज जो आहे तो भरू शकता. ही सर्व जी कागदपत्रे होती ती कागदपत्रे तुम्हाला व्यवस्थितपणे अवेलेबल करायची आहे. काही कागदपत्रे नसतील तर ती काढून घ्यायची आहेत. आणि ह्या सर्व नियमांचे पालन तुम्ही जर केले, या सर्व नियमामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला महाराष्ट्र शासन 1500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा करणार आहे. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. सध्या तरी ऑफलाईन अर्ज फक्त अवेलेबल झालेला आहे, ऑनलाईन अजून सुरुवात झालेली नाही आहे. तर पाहूया, ज्यावेळेस ऑनलाईन अर्जाला सुरुवात होईल त्यावेळेस आपण ऑनलाईन फॉर्म कसा फिल करायचा आहे ते व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.